कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, हे घ्या। थँक्यू। बरं, तुम्हाला एक विचारू का? नक्की कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? डॉक्टरांनी खर्च जास्त होईल असं काही सांगितलंय की दुसरा काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही सांगू शकता मला? वसुंधरा, कसं आहे ना, पण आयुष्य एकत्र घालवायला निघालोय। अशा गोष्टी एकमेकांशी शेअर नाही करणार तर एकमेकांना समजून कसं घेणार? सांगा। मला सारखं राहून राहून वाटतंय। आईला फार लागलं नाही, पण मग अशी मी होते म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन आलो। बाबांना अशा वेळेला काही सुचत नाही हो। बाबा अशा वेळेला खूप घाबरतात हो। माहित नाही लग्नानंतर सगळं कसं होणार आहे, कसं। आणि आता मी सासरी गेले तर, आणि आई बाबांना अचानक काही झालं तर, आज सारखं पुन्हा झालं तर काय करू मी? आई बाबांनी आजवर खूप सांभाळलंय मला, खूप खूप छान सांभाळलंय, पण त्यांच्या वेळेला मीच नसेन तेव्हा इतकंच ना? हा, आपण कुठे एकमेकांपासून लांब राहतो, जवळ जवळ आहेत की आपली घरं। पण तरी लग्न झालं असेल ना? मग हो, तुम्ही लग्न करून येताय म्हणून मी तुमच्यावरती काही बंधनं नाही टाकणार आहे। तुम्हाला जेव्हा वाटेल, जेवढ्या वेळा वाटेल, तुम्ही तुमच्या आईबाबांना भेटायला जा। आणि जर त्यांची तब्येत वर खाली झालीच तर त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ। हा, हो, एवढं मोठं घर कशासाठी आहे आपलं? मला असं वाटतं ना, तुम्ही उगाच एवढं टेन्शन घेताय। त्यांची काळजी कोण घेईल असंच तुम्हाला वाटतंय ना? आपण सगळे मिळून घेऊ। इनफॅक्ट आधी तुम्ही फक्त एकट्या होता, पण आता आम्ही सगळे आहोत। तुम्हाला माहिती आहे का, आपला अखिल दरवेळेला असं काही असेल ना तर सगळ्यात पहिला हजर असतो तो। मी आहे, भास्कर दादा आहे। आता तुम्ही सगळेच, आई बाबा सुद्धा आमच्या कुटुंबाचा भाग आहात। मग मैडम, आपका मेडिसिन आपका 700 रुपये हो गया। देते। या, तुम्हाला बघून खुश होईल आई। कुठल्याही परिस्थितीत जावई आले की बरंच वाटतं तिला। इथे आहे आतमध्ये आई, या। एक मिनिट, तुम्ही आत नाही जाऊ शकत। का हो? माझी आई आतमध्ये नाही, आता इथे दुसरे पेशंट आहे। तुमच्या पेशंटने आहे ना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय। इथून राईटला गेलात ना तर तिसरी रूम। ओके, थँक्यू। बघितलं, उगाच तुम्ही टेन्शन घेत होतात, तर लवकरच आईंना डिस्चार्ज पण मिळेल।
थांबा, आधी मला दृष्ट काढू दे आणि परत तुम्हाला कुणाचीच नजर नको लागायला. अहो थांबा. आल्याची गेल्याची कुत्र्याची मांजराची शेजाराची पाजराची कुणाची नजर नको लागू दे रे बाबा. ताई बसू. कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय. मी घाबरलो नाहीये, विचारला. उलट मी डॉक्टरांकडे येणार होतो बोलायला, पण हिने झालं नाही मला. आणि याच्यामुळेच पडलेस ना तू. नाही रे बाळा, माझीच चूक होती. लक्ष नव्हतं ना चालताना, पायरीला अडखळले आणि पडले. लोक सांगे ब्रह्मज्ञान. अरे हे कुठून शिकलास तू? वसू, प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतंच ग. आपल्या लग्नात एखादं मोठं विघ्न किंवा काही अडचण येऊ नये ना, म्हणून हे असं छोटंसं माझ्यावर आलं असेल. आई, असं काही नसतं. उगाच कशाचंही कनेक्शन कुठेही लावू नकोस. अगं बरोबर बोलते वसू. ही कनेक्शन जोडायची आता थांबव आणि शांतपणे आराम कर. आणि काही काम लागलं ना तर मला नाहीतर कुंदाला सांगत जा, कळलं का? अगं इतक्या दिवसांपासून तू लग्नासाठी प्रयत्न करत होतीस, आणि आता लग्न इतकं जवळ आलंय, आजारी पडून चालणार आहे का तुला? अगं लग्न 4 दिवसावर आलंय, तेव्हा ठणठणीत बरी हो. वसू, तू पिंकीला बोलून घे. आता आपल्यालाच लग्न पार पाडायचंय. हो बाबा, बोलवते. पण आता सगळं काही ते बाहेर उभे राहूनच बोलायचंय का? आई कधीची उभी आहे. चला ना आत जाऊया. नाही, चला 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 पटकन चला आतमध्ये. चला बरी, चला. हा मंकी पण भरतो, त्या चिनूला देतो. आणि हा मला काही लग्नाचं गिफ्ट वगैरे देणार आहेस की नाही? तुला का देऊ? तू दिलंस का? असं तिकडे जाऊन बोलू नकोस, नाहीतर चिनू मनू बरोबर भांडणं होतील तुझी. वसू, ही साडी सगळ्यात वर ठेवते हा. म्हणजे तिथे नवीन सुनेला भेटायला म्हणून कुणी आलं तर तुला नेसता येईल. काय ग बाई हा. आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.